पावसाची स्थिती बघता प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कुणाचीही नुकसान भरपाई शिल्लक राहणार नाही, मंत्री बावनकुळेंकडून आश्वस्त. जुन्या कासारा घाटात दरड कोसळली. मुंबई नाशिक महामार्गावर माती आणि दरड. महामार्ग पोलीस स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल. मातीचा भराव आणि दगड बाजूला करून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू. कोल्हापूरच्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी दरड कोसळली. पन्हाळगडाच्या पायथ्याशी आंबेडकरवाडीत कोसळली दरड. मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग खचला. मंत्री उदय सामंतांकडून कशेडी घाटाची पाहणी. दरड कोसळण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाहणी. महामार्गावर तत्काळ आपत्ती व्यवस्थापनेच्या सूचना. मुसळधार पावसाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फटका. विमान उतरण्याच्या तयारीत असताना वैमानिकाला धावपट्टी दिसेनाशी. प्रसंगावधान राखत तत्काळ विमान आकाशात झेपावलं. लोणावळ्याच्या पुरात अडकलेल्या तिघांची सुटका. पीएमआरडीच्या जवानांनी रेस्क्यू करत बाहेर काढलं. मुंबईत आज सकाळपासून पावसाची विश्रांती. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा कॉलेजला सुट्टी. लोकल सेवा उशिरानं सुरू. नवी मुंबईतील मोरबे धरण ओव्हरफ्लो झाल्याच्या अफवा. नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रामकुंड परिसरातील दुकानं हटवण्यास सुरुवात. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जोरदार पाऊस. 7 जलाशयांचा पाणीसाठा 28.92%. गेल्या 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात तब्बल 12% वाढ. मालेगावच्या गिरणा नदीला पूर. सुरगाणा कळवण भागात मुसळधार पाऊस. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीत पहाटे दरड कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता. नाशिक शहरासह जिल्ह्याला रेड अलर्ट. सर्व शाळांना सुट्टी. कुठलीही आपत्ती होऊ नये यासाठी एनडीआरएफ एफडीआरएफ पथक तैनात. पुण्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. खडकवासला धरण 62% भरलं. पुण्यात घाटमाथ्यावर हवामान विभागाचा रेड अलर्ट तर शहराला ऑरेंज अलर्ट. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांना सुट्टी. मुंबईच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे आदेश. महाडमध्ये पावसाचा जोर कमी, मात्र बाजारपेठेत पूरसदृश्य स्थिती कायम. गेल्या 36 तासांपासून महाड बाजारपेठेत पुराचं पाणी. नाशिकमध्ये काल रात्रीपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 37% तर भावली धरण 56% भरलं. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पावसाची संततधार. पावसामुळे नदी, ओढे, दुथडी भरून वाहू लागले. हसणे धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. वारणा नदीच्या पुराचा तडाखाली साऱ्याचा जोड रस्ता वाहून गेला. पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. मुंबई अहमदाबाद महामार्गासह रेल्वे सेवेवर परिणाम. मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा. वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व उद्यानं आज बंद. पुणे शहरातील पावसाचा विमान सेवेला देखील फटका. सतत पडणाऱ्या पावसानं विमान उड्डाणांवर परिणाम. नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये आज ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाचा इशारा. मंत्री गिरीश महाजनांनी घेतला परिस्थितीचा आढावा. राज्यात 17 एनडीआरएफ 6 एसडीआरएफ पथक तैनात. माथेरान, लोणावळा, खोपोली, लोहगड परिसरात पावसाची तीव्रता जास्त. भूस्खलनाचा धोका. या भागांना रेड अलर्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. संध्याकाळी दिल्लीत महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता बैठक. कोल्हापूरमधील टायगर कॉरिडॉरवर आज विधानसभेत लक्षवेधी. टायगर कॉरिडॉर रद्द करण्याची आमदार शिवाजी पाटील आणि फारुख खान यांची मागणी. वसई विरारमधील खाण माफियांविरुद्ध आज विधानसभेत लक्षवेधी. सामाजिक कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्या हत्येचा प्रश्न. विधानसभेत लग्नाच्या वयाबाबत चर्चा पार. लग्नासाठी मुलींचं किमान वय 18 वरून 21 वर्ष करा, तर मुलांचं लग्नाचं वय 21 वरून 24 करा. भाजप आमदार प्रशांत बंब यांची विधानसभेत मागणी. लांजा तालुक्यात विजेचा खेळखंडोबा. 8 गावात 6 दिवसांपासून लाईट नाही. उद्धव ठाकरे सेनेकडून लांजाच्या महावितरण कार्यालयावर धडक. यवतमाळमध्ये अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची यादी लांबणीवर. हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत.
एकाच विद्यार्थ्याचं नाव 2 शाळांमध्ये, संतप्त पालकाची लोकशाही दिनी तक्रार. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील प्रकार. विदर्भाचा नंदनवन चिखलदऱ्यात पर्यटकांची तुफान गर्दी, फेसळणाऱ्या धबधब्यांची पर्यटकांना भुरळ. यवतमाळ जिल्ह्यातील धरणात केवळ 38% जलसाठा, पाणी सोडण्यावरील बंदी कायम. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून घेतला निर्णय. नंदुरबारमध्ये पावसाची पाठ, पावसाअभावी कापूस उत्पादक शेतकरी संकटात. महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नाही. बीड नगर परिषदेत 2.5 महिन्यानंतर नगरसेवकांची बैठक पार. बीड शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा. कोल्हापुरातील नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनाकरता मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 101 बंधारे दुरुस्ती अभावी धोक्यात. 100 कोटींच्या मागणीवर फक्त 1 कोटींचा निधी. भंडाऱ्यात 40 वर्षांपूर्वी बनलेला जलकुंभ जीर्ण अवस्थेत, पावसाच्या पाण्यानं पडण्याची भीती. प्रशासनाचं दुर्लक्ष. उमरे दिघावे रस्त्यासाठी संतप्त गावकऱ्यांची. राजकीय नेत्यांना गावबंदी आणि निवडणुकांवरही टाकला सामूहिक बहिष्कार. साक्री तालुक्यातील उमरे ते दिघावे या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निर्णय. पर्यटन स्थळ चिखलदऱ्यात 4 दिवसाआड पाणीपुरवठा. हॉटेल व्यावसायिकांना टँकरचा आधार. कोल्हापुरातील रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत. लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा परिणाम. प्रवाशांची मोठी गैरसोय. पोलादपूरच्या नाणेघोळ इथे डोंगराला भेगा. ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. रहिवाशांच्या पुनर्वसनाला प्राधान्य. सीजेपीच्या आंदोलनाचा आजचा 18वा दिवस. वांगचुक यांच्या उपोषणाचा 10वा दिवस. वांगचुक यांचं वजन जवळपास 7 किलोनं कमी. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या. पश्चिम बंगालच्या बरुईपूरमधील घटना. संतप्त जमावानं संशयित आरोपीला ठेचून मारलं. दहाव्या मजल्यावरून खाली पडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू. मुंबईतील नेहरूनगर येथील शमीम टॉवरमधील मोठा अपघात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.